नमस्कार मित्रांनो, आपण गट ब ची मुख्य परीक्षेचा पेपर 2चा अनालिसिस करत आहोत आणि करत असताना भूगोल हा घटक आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. भूगोल या घटकावरती एकूण 10 प्रश्न होते. 10 पैकी 8 प्रश्न खूप सोपे होते. फक्त त्याला थोडं लेंदी बनवण्याचं काम पेपर सेटरने केलेलं होतं, परंतु ते खूप सोपे होते. 2 प्रश्न मध्यम लेव्हलचे होते. तर त्यामध्ये पहिलाच प्रश्न तुम्हाला दिसून येतो. हा थेरॉटिकल प्रश्न आहे बघा. डॉक्टर त्रिवार्ता यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागाचा समावेश हवामान विभागामध्ये होतो. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर मान्सून सॅव्हाना हवामान विभागामध्ये, म्हणजे पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु इथं 4 हे दिलेले आहेत ऑप्शन, तरी बी वेळ वाढावा, वेळ जास्त लागावा म्हणून इथं काय दिलेले आहेत? परत त्याला सब ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे फक्त लेंथी बनवण्याचं काम इथं केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. आणि काही काही ठिकाणी असं इकडे पण दिलेला आहे. त्याच्यामुळं थोडं सिली मिस्टेक भरपूर झालेल्या असू शकतात. तर बघा, त्रिवार्ता यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र हा उष्णकटिबंधीय सॅव्हानामध्ये येतो. उष्ण कटिबंधीय सॅव्हाना मध्ये येतो. त्याला प्रकार कुठला होता? AW प्रकार. ठीक आहे, AW प्रकारामध्ये येतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे, पाणी संबंधित आव्हानावर प्रयत्नांना गती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2018 ते 28 हे दशक खालीलपैकी कशासाठी घोषित केलेलं आहे? हा जीकेचा क्वेश्चन आहे जसा तसा, आणि याला सब ऑप्शन पण दिले नाही. म्हणूनच मी म्हटलं की खूप सोपे प्रश्न होते. तर संयुक्त राष्ट्राने 2018 ते 28 हे जे काय आहे, शाश्वत विकासाकरिता पाण्यावरील कृतीसाठी आंतरराष्ट्रीय जल दशक म्हणून हे केलेले आहे. याला काय म्हणते? इंटरनॅशनल वॉटर डेडिकेट टू ऍक्शन ऑन वॉटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. यालाच काय की वॉटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक कुठला येईल? 4. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे, पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली EMS प्रक्रियेतील पहिला टप्पा विचारलेला आहे. पहिला टप्पा ऑब्विसली कुठला असणार आहे? पर्यावरणीय धोरण प्रस्थापित करा. धोरण जर झालं की त्याच्यानंतर अंमलबजावणी वगैरे सगळ्या गोष्टी आल्या, उद्दिष्टे, लक्ष्य, पुनरावलोकन वगैरे. ठीक आहे. म्हणून 63 जो काही प्रश्न क्रमांक आहे, EMS प्रणालीचा पहिला टप्पा तो पर्यावरणीय धोरण स्थापित करा. म्हणून पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आता 64 हा बघा, हा प्रश्न जसा तसा 2दा आलेला आहे. हे थोडं जर माहित असतं तर 4 मार्क आपले पक्के होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना पडलेले असणार आहेत. हे बघा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? उत्तर सीमेलगत हा महाराष्ट्र असा धरूयात. याच्या उत्तर सीमेला कुठली आहे? सातपुडा पर्वतरांग. म्हणून पर्याय क्रमांक 1. आता सातपुडा पर्वतरांग याच्यावरती फिरून प्रश्न येतो. याच्यापूर्वी या 2025 मध्ये 2-3दा हा प्रश्न विचारून गेलेले 2-3 परीक्षेला. ओके. सातपुडा पर्वतरांग जी काही आपण अशी धरूयात की ही सातपुडा पर्वतरांग आहे. बरोबर आहे. ही एकूण नर्मदा नदी वाजते आणि खाली कुठली आहे? आपली महाराष्ट्रातली तापी. बरोबर. या 2 नद्याच्या दरम्यान कुठली हे पर्वतरांग आहे? सातपुडा पर्वतरांग. हे जलविभाजक म्हणून पण काम करते आणि भारतातील एक प्रमुख पर्वतरांग ही सातपुडा पर्वतरांग आहे. आता दुसरा ऑप्शन जे काय आहे, शंभू महादेव पर्वतरांग किंवा डोंगर रांग जे काही आपण म्हणतो. तर ही काय आहे? सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील शाखा आहे, खूप महत्वाची, आणि ती भीमा आणि कृष्णा नदीला, भीमा असं समजा, इकडे भीमा आहे आणि या पर्वतरांगेच्या पलीकडे कृष्णा आहे. या 2 नद्यांना वेगळी कोणती पर्वतरांग करते? की शंभू महादेव डोंगररांग करते. आता विद्य पर्वतरांग ही खूप महत्वाची, लक्षात असू द्या. विद्य पर्वतरांग ही अशी आहे, आपण गृहीत धरूयात. ही पर्वतरांग पारंपरिकपणे उत्तर भारताला दक्षिण भारतापासून वेगळी करणारी नैसर्गिक आणि सांस्कृतिक सीमा मानली जाते. लक्षात घ्या, विद्य पर्वतरांग काय आहे? नैसर्गिक, इथे लिहितो, आणि सांस्कृतिक सीमा. कारण काय आहे की ही इकडं उत्तर भारत आहे उभा आणि इकडं दक्षिण भारत, या 2ला जोडण्याचं काम कोण करतं? विद्य पर्वतरांग. म्हणून ही काय, लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. नैसर्गिक
आणि सांस्कृतिक सीमा कुठली पर्वतरांग मानली जाते? विंध्य पर्वत. कारण काय आहे, ही उत्तर भारताला दक्षिण भारतापासून वेगळी करते आणि जोडते, असा पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आता राहिली बालाघाट पर्वतरांग. बालाघाट पर्वतरांग अशी आहे, आपण गृहीत धरतोय ही सह्याद्रीतून उगम पावणारी पर्वतरांग आहे बालाघाट. ती गोदावरी आणि भीमा नदीचा जलविभाजक म्हणून ओळखली जाते. एकूण समजा गोदावरी आणि इकडे भीमा, या दोघींचा म्हणजे दोघांमधून म्हणजे जोडणारी कुठली पर्वतरांग आहे गोदावरी आणि भीमाला वेगळी करणारी? तर ती कुठली आहे? बालाघाट पर्वतरांग. हे लक्षात असू द्या. या चारही पर्वतरांगा पाठ असू द्या. आता तुम्हाला पुढे लक्षातच येईल, हा प्रश्न जसा तसा रिपीट झालेला आहे, थोडा वेगळ्या प्रकारे. ठीक आहे. आता 65वा प्रश्न हा तुमच्या माझ्यासाठी डी सेट आहे. दाट अथवा केंद्रित वसाहतीची खालीलपैकी वैशिष्ट्ये बघा. दाट आणि केंद्रित हे शब्द लक्षात घ्या. मैदानी भागात तसेच सुपीक मर्देच्या भागात भारतात दाट वसाहती आढळतात. बरोबर आहे. मैदानी प्रदेश आहे, सुपीक भाग आहे, म्हणजे तिथला विकास होणार आणि तिथे दाट वसाहती आढळणार. हे पर्याय बरोबर आहे, म्हणजे विधान बरोबर आहे. वसाहती दाट असल्यामुळे अस्वच्छता, सामाजिक तंटे, आरोग्याचे प्रश्न आणि नकारात्मक बाबी तेथे निर्माण होऊ शकतात. ऑब्व्हियसली जिथे एका नाण्याला दोन बाजू असतात, विकास होतो, म्हणजेच अस्वच्छता, सामाजिक तंटे, आरोग्य संबंधित प्रश्न आणि नकारात्मक बाबी पण वाढ होऊ शकतात. म्हणून पर्याय म्हणजे विधान 2 पण बरोबर आहे. आता वैशिष्ट्ये, खालीलपैकी वैशिष्ट्ये कुठली आहेत? पहिलं आणि दुसरं वैशिष्ट्य पण आहे. या वसाहतीमध्ये घराची रचना वर्तुळाकार स्वरूपाची असते. आता केंद्रीय वसाहती म्हटलेलं आहे, म्हणजे वर्तुळाकार स्वरूपाची असू शकतात, असतातच. बरोबर आहे. आणि आता पर्याय म्हणजे चौथं विधान जे काय आहे ते वैशिष्ट्य काय सांगितले? डोंगराळ भागात जंगल, दाट जंगलात आणि वाळवंटी प्रदेश येथे अशा प्रकारच्या वसाहती असतात. आता मला सांगा, जंगलामध्ये आणि वाळवंटी प्रदेशात, डोंगराळ भागात दाट वसाहती तुम्हाला आढळतात का? नाहीये. म्हणून हे विधान काय आहे? चुकीचं आहे. हे विधान चुकीचं आहे. म्हणून ड हे विधान कुठं नाहीये आपण पर्यायामध्ये बघायचं. इथं हा नाहीये, इथं आहे, म्हणून हा नाहीये, आणि फक्त आहे काय? बाकीचे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आता पुढे काय आहे? महाराष्ट्रातील पठारावर अनेक डोंगररांगा पसरल्या आहेत, त्याच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. आताच मी तुम्हाला सांगितलं ना, सातपुडा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव डोंगररांग आणि सातमाळ अजिंठा डोंगररांग. हे जसं तसं प्रश्न परत आला, म्हणजे 4 मार्क फुकटचे मिळून गेले इथे, ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता याचं जर योग्य उत्तर लावायचं आहे तर आपण लावून घेऊयात ना. पहिल्यांदा आता मी तुम्हाला सांगितलं की हा महाराष्ट्र आहे आणि त्याच्या उत्तरेकडची कुठली रांग सांगली होती? सातमाळ. लिहितं लिहू सातमाळ. आता मी पूर्ण लिहित नाही, लक्षात येईल तुम्हाला. पहिलं झालं सातमाळ, म्हणजे झाले पहिलं. त्याच्यानंतर दुसरी कुठली आहे? त्याच्या खाली हरिश्चंद्र बालाघाट, म्हणजेच कुठलं ते दिले? हरिश्चंद्र बालाघाट. ही जी काय आहे ना, बला दिलेली आहे. बरोबर आहे. पण च्या नंतर कुठली येते? सातपुडा ही झाली आहे. त्याच्यानंतर कुठली होती? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. बरोबर आहे. पहिली सातपुडा झाली. बरोबर आहे. पहिली सातपुडा. त्याच्यानंतर कुठली येणार आहे? तर सातमाळ अजिंठा डोंगररांग. कुठली? सातमाळ. उत्तरेकडून दक्षिणेकडे येतो ना आपण, अजिंठा. बरोबर. ही दुसरी आली. त्याच्यानंतर खाली कुठली ती? च्या नंतर हरिश्चंद्र बालाघाट. आता येईल बालाघाट. आणि आता शेवटी राहिलेली काय? महादेव. म्हणून पर्याय क्रमांक कुठला? ड ब क. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहेत, बाकीचे चुकीचे आहेत. ठीक आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा ट्रेंड खूप पहिल्यापासून आहे. आयोग असे प्रश्न विचारतच. बरोबर आहे. प्रत्येक परीक्षेला एक ना एक प्रश्न असतोच. आता पुढे बघा, जोड्या जुळवा. इथं भूकंप दिले आणि वर्ष दिले. आता महाराष्ट्रातील किल्लारी भूकंप हा कोणी विसरू शकत नाहीये. तो केव्हा झाला होता? 1993 साली. आताचाच जे काही भुज तो 2001 साली. बरोबर आहे. लेटेस्ट घटना हे तर माहित आहे. हे खूप प्रलयकारी हे भूकंप होते. आता 2 तर झाले, याच्यावरून इलिमिनेट करता येईल का आपल्याला बघूयात. तर 4 हे 2, 3 ला 4 कुठे? तिथं 2 ठिकाणी आहेत.
परंतु किल्लारी आपल्याला माहिती आहे की 3 आहे. ओके, तर 3 इथं, म्हणून पर्याय क्रमांक किती येईल? 2. लक्षात आलं? किल्लारी आपल्याला माहित होता, तर त्याच्यावरूनच आपल्याला हे उत्तर शोधता आलं, किल्लारी जरी माहित असलं तरी. आता बाकीचे लावून घेऊयात. कोयनाचा केव्हा झालेला होता भूकंप? 1967 साली. आणि उत्तर काशीचा 1991 साली. झाला, विषय मिटला. एक जरी जोडी माहिती असली तरी बी हे जमू शकतं. आणि किल्लारीचा माहिती होता, तर त्याच्यावरून हे इझी झालं. म्हणून पर्याय क्रमांक किती आहे? 2 आहे. म्हणजे खूप सोपे प्रश्न होते. ठीक आहे, कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटले. आणि मला वाटतं की सौदी सरांमध्ये AB सौदींच्या पुस्तकातले बऱ्यापैकी प्रश्न आहेत. तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस केव्हा साजरा केला जातो? बघा, 1 लाइनर क्वेश्चन आहे. दिनविशेषावरती प्रश्न आहे आणि हा कोणाचा चुकायला नाही पाहिजे. तर तो केव्हा साजरा केला जातो? 5 एप्रिल, 10 जून, 11 जुलै, तर 22 मे रोजी. म्हणून पर्याय क्रमांक कुठला? 4 हे ऑप्शन आहे. असे छोटे प्रश्न विसरून जायचे नाही, याला टाइम द्यायचा, टाइम मॅनेजमेंट करायला शिका. कारण की कोणी इथपर्यंत पोहोचलं नसेल तर हे खूप सोपे प्रश्न आहेत. ठीक आहे, तर दरवर्षी 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा केला जातो. आता पुढे हा पण किती सोपा प्रश्न आहे बघा. कोकण किनारा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? आता 1 लाइनर रिया. कितीदा तरी वाचलाय आपण. कोकण किनारा हा रिया प्रकारचा आहे. कारण काय? कोकणाचा किनारा हा समुद्राची पातळी वाढल्यामुळे नदीच्या मुखाचा भाग पाण्याखाली जाऊन तयार झालेला आहे, ज्याला रिया प्रकारचा किनारा असे म्हणतात. बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. आता खाली सुरजागड लोह खनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा किती सोपे प्रश्न आहेत. म्हणूनच म्हटलं की 8 प्रश्न सोपे आहेत. फक्त 2 प्रश्न थोडे लेंदी होते, बाकी काही नाही. तर हे सुरजागड लोह खनिज क्षेत्र हे गडचिरोली मध्ये आहे. सुरजागड हे लोह खनिजची खाण आहे आणि ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. आता मला वाटतं खाली की विज्ञानचे प्रश्न चालू होतात, ते पुढच्या सेक्शनमध्ये, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल. तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याच्यासाठी सांगतो की आम्हाला मोटिवेशन पण भेटतं, की जास्तीत जास्त सभासद झाले तर जास्तीत जास्त कंटेंट आणण्याचं आम्हाला मोटिवेशन भेटतं. आणि त्याचबरोबर MPSCचे संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण लवकरच आपण करणार आहोत. आणि आतापर्यंत झालेले सगळं पेपरचं विश्लेषण तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. आणि आपण रचना अशी करणार आहोत की प्रत्येक उपघटकानुसार फक्त एका क्लिकवरती त्या विषयाचे सगळे प्रश्न तुम्हाला भेटतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.